नमस्कार, जय शिवराय, जय श्रीराम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा आणि आमच्या रेसिपी बघून आम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. आज आपण बनवणार आहोत बांगड्याचं तिखलं आणि यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. एक वाटी घ्यायची नारळाची, ओल्या नारळाची आणि खोवून घ्यायचं खोबरं. 1 वाटी खोबरं. त्यानंतर आपल्याला अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. 4-5 तिखट सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर घ्यायची आहे. धणे घालायचे आहेत 1 ते 1.5 चमचा आणि 1 इंचाचं आलं घ्यायचं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा, लसूण 10-12. हे सगळं मिश्रण खूप बारीक वाटून घ्यायचं, एकदम फाईन बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला 2 चमचे तेल कडकडीत कढईमध्ये तापत ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला 10-12 लसूणच्या पाकळ्या हे व्हिडिओत दाखवतात त्याप्रमाणे चांगल्या लाल खरपूस होईपर्यंत भाजायचे. करपू द्यायच्या नाहीत, खरपूस व्हायला हव्यात आणि लगेचच आपण केलेलं वाटण ओतायचं आहे. हे वाटण आपण ओतल्यानंतर लगेचच 1 ते सव्वा पेला किंवा 1 ते सव्वा ग्लास किंवा 1.5 ग्लास आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बांगडे आपण कोकम आगळने धुवून घेतलेले आहेत 3-4 वेळा. कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. तेही नसेल तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये ठेवून त्याचा पाणी वापरून तुम्ही ते धुवू शकता. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2-4 वेळा आणि ह्याला छान उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आई ते माशाचे तुकडे, हे बघा आता उकळी आलेली, याच्यामध्ये आता आई हे माशाचे तुकडे डायरेक्ट सगळे टाकत नाही आहे. बघा एक एक टाकते, का तर मासे खूप नाजूक असतात, तुटू शकतात, म्हणून एक एक टाकायचा आणि ते ओतायचे नाहीत कारण त्याला आपण धुतल्यानंतर कोकम आगळचं पाणी सुटलेलं असतं ना, सो ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे. म्हणून आपल्याला हे नुसते असे वर्ण सोडायचे आहेत आणि ह्याला थोडंसं ढवळून घेतल्यानंतर आई याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवणार. त्याच्यानंतर 10-12 आपल्याला कोकम लागणार आहेत वर्ण टाकायला. कोथिंबीर लागणार आहे थोडीशी टाकायला, तर कोथिंबीर शेवट टाकायची असते. एवढ्याशा थोड्याशाच सामग्रीमध्ये तयार होणारी ही चमचमीत चविष्ट आमटी नक्की करून बघा. खूप अप्रतिम लागते. अगदी नाही म्हटलात तरी ना डबाभर भात खाल तुम्ही, इतकी सुंदर लागते. अस्सल मालवणी, अस्सल कोकणी चव आहे ह्या आमटीला. जास्त काही सामग्री लागत नाही, घरात असलेल्या सगळ्या वस्तूंपासून बनते. फिश आणावे लागतात इतकंच, बांगडे तर स्वस्तच असतात. आणायचे आणि करून बघा नक्की. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करताय ना आणि कमेंट्समध्ये सांगा ना तुमच्या काही सुझाव असतील तर आम्हाला सुचवा. आम्हाला काय आणखी नवीन नवीन. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना सांगा, बेल आयकॉन दाबा आणि ही चमचमीत अशी बांगड्याची करी म्हणजे बांगड्याचं तिखलं नक्की करून बघा. बऱ्याच ठिकाणी नुसत्या लसणीवरती मसाला टाकतात आणि मासे सोडतात आणि मग मीठ वगैरे टाकतात, वाटण खोबऱ्याचं वगैरे करत नाहीत. अशी सुद्धा पद्धत आहे, पण त्याला म्हणजे त्यामध्ये खोबरं वगैरे काहीच वापरत नाहीत. नुसतं लसूण टाकायची, मसाला टाकायचा, हळद टाकायचं आणि मासे टाकायचे आणि मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या फोडणीमध्येच हिरव्या मिरच्यासुद्धा टाकायच्या. वाटण बिटण काय करायचं नाही. ते सुद्धा तिखलं अप्रतिम लागतं. नक्की दोन्ही प्रकार करून बघा. दुसरंही मी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता ही तुमची आमची रेसिपी करून बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला आमची रेसिपी आवडली ना. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम आमच्यासोबत असंच राहू दे. थँक्यू.